ते याच मैदानावर आणण्यात येईल, ज्या ठिकाणी नागरिकांना त्यांचं दर्शन घेता येणार आहे। आणि उद्या सकाळी 11 वाजता याच ठिकाणी अंत्यविधी जे आहेत ते अजित पवारांच्या पार्थिवावर पार पडणार आहेत। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी पंचक्रोशीतल्या सगळ्याच लोकांची आपल्याला या ठिकाणी होताना दिसते। अजित पवार यांचा अखेरचं दर्शन घेण्यासाठी फक्त बारामतीच नव्हे तर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातनं जे संते कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत किंवा त्यांचे चाहते आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। विद्याप्रतिष्ठानचं हे संपूर्ण मैदान जे आहे ते आता पूर्णपणे कार्यकर्त्यांकडनं व्यापलं जाणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे फक्त पुणे बारामती या जिल्ह्यातले नव्हते तर महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात अजित पवारांची एक वेगळी छबी जी होती ती देखील आपण अनेक वेळा पाहायला मिळाली होती। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे सोपस्कार जे शेवटचे आहेत ते या ठिकाणी आता त्याची तयारी जी आहे ती स्वतः रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना दिसते आहे। काही वेळातच पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता अजित पवारांची अंत्ययात्रा जी आहे ती देखील काढण्यात येईल आणि याच अंत्ययात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अजून अधिकृत कार्यक्रम जो आहे तो पीएमओ ऑफिसकडनं मिळालेला नसला तरी सुद्धा पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, तसंच राज्य सरकारतर्फे सगळे जे अंत्यविधीसाठी लागणारे जे शेवटच्या जे सोपस्कार आहेत त्याची आता जी तयारी आहे ती आपल्याला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आहे। चौथारा जो आहे त्याचं काम देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। अजित पवारांचं जे विमान होतं ते आज सकाळी बारामतीच्या ठिकाणी येताना आज क्रॅश झालं आणि अखेर अजित पवारांना विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि उद्या सकाळी जे अंत्यविधी आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत, ज्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्य सरकारमधले अनेक सगळं अख्खं संपूर्ण मंत्रिमंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवण्यात येते आहे। पंतप्रधान उद्या येणार असल्यामुळे त्यांची सुरक्षा जी आहे ती देखील करण्यात येते आणि आता संपूर्ण आपण परिसर बघितला विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी सगळे जे सोपस्कार आहेत, अंत्यविधीचे सोपस्कार आहेत ते या ठिकाणी संपन्न होणार आहेत।